ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकांमध्ये बहुतांश विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा महापालिका निवडणुकीसाठी एकला चलो रे अशी त्यांचा सूर आहे। ही भूमिका उद्धव ठाकरेंसमोर त्यांनी मांडलेली आहे। महत्त्वाची अशी ही बातमी आहे, महत्त्वाचा अपडेट आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठका सध्या सातत्याने होत आहेत आणि या बैठकांमध्ये बहुतांश विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख तसंच पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुकांमध्ये एकला चलो रे अशा पद्धतीचा सूर आळवलेला आहे। आपण स्वबळावरती या निवडणुका लढवाव्यात अशा पद्धतीची मागणी, अशा पद्धतीची विनंती उद्धव ठाकरे यांच्या समोर त्यांनी मांडलेली आहे। आपली भूमिका त्यांनी या संदर्भात स्पष्ट केलेली आहे। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आणि त्याचबरोबर झालेल्या विधानसभा निवडणुकीतलं अपयश, या सगळ्या गोष्टी पाहता महाविकास आघाडीतनं आपण बाहेर पडावं आणि महानगरपालिकेमध्ये जो शिवसेनेचा गेली अनेक वर्ष, खास करून मुंबई महानगरपालिकेसारखी जी संस्था आहे ज्याच्यामध्ये शिवसेनेचा नेहमी गड राहिलेला आहे, त्या सगळ्या अनुषंगाने त्या निवडणुकांच्या दृष्टीने आपण स्वबळावरती निवडणुका लढवाव्या असा सूर आहे अनेक कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा। या संदर्भात आपले प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याशी अधिक चर्चा करूया। वेदांत, तर एकंदरीतच सगळ्या पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सूर हा आपण एकला चलो रे म्हणजे स्वबळावरती लढवावं असा आहे। तर या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंनी सुद्धा काही प्रतिसाद दिलेला आहे का? अधिक काय माहिती आहे? ज्या प्रकारे पूर्वी माहिती मिळते, फक्त उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांचं म्हणजे खास करून विभाग प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील आणि जे काही पदाधिकारी आहेत प्रत्येक वॉर्डमधले, त्यांचं म्हणणं हे ऐकून घेत आहेत आणि त्यासाठीच ज्या बैठका आहेत त्या होत आहेत। उत्तर मुंबईची बैठक झाली, त्याच्यानंतर ईशान्य मुंबईतील बैठका झाल्या आणि दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईसुद्धा बैठका होणार आहेत, ज्यामध्ये बहुतांश विभाग प्रमुखांचं असं म्हणणं आहे की ज्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने आपण जेव्हा तयारी करतोय तेव्हा आपण स्वबळावर ह्या निवडणुका लढल्या पाहिजे। जी ताकद शिवसेनेची आहे मागील 25 वर्षापासून, ती पुन्हा एकदा आपण या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा दाखवू शकू। त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये काही जागांमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आपल्या उमेदवारांचं विधानसभा निवडणुकीत काम केलं नाही, तर काही जणांनी अशाही तक्रारी केल्या आहेत की काही जागांवर काँग्रेस विधानसभेत आग्रही होतं, त्याचा फटका आपल्याला विधानसभेमध्ये बसला आणि त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकीला आपण सामोरे जात असताना जर आपण स्वबळावर लढलो तर अनेक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी मिळू शकते, त्यांना संधी मिळू शकते आणि अनेक पदाधिकाऱ्यांची किंवा मग ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक जे उमेदवार असतील त्यांची जिंकण्याची तशा प्रकारची क्षमता आहे आणि त्यामुळेच एकीकडे काही तक्रारीसुद्धा काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये जे काही प्रॉब्लेम झाले विधानसभा निवडणुकीदरम्यान त्या संदर्भात मांडल्या आणि त्यासोबतच जेव्हा महापालिका निवडणुकीला सामोरं जाऊ तेव्हा स्वबळावर जर आपण निवडणूक लढवली तर एक चांगला रिझल्ट आपल्याला मिळू शकतो। अशा प्रकारच्या ज्या सूचना, ज्या अशा प्रकारच्या जे काही म्हणणं आहे ते समोर मांडलेलं आहे। मात्र उद्धव ठाकरेंनी या जो काही निर्णय आहे तो कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे। उद्धव ठाकरे आणखी काही बैठका घेणार आहेत, त्याशिवाय नेत्यांशी सुद्धा चर्चा करणार आहेत। शिवाय ही माहिती मिळते की एकंदरीत उद्धव ठाकरे या संदर्भात काय प्रतिक्रिया देतील, कशा पद्धतीचा निर्णय घेतील हे पाहणं उत्सुकतेचं असेल। धन्यवाद वेदांत, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।